नमस्कार, सुप्रभात. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज नवीन संवत्सर सुरू होत आहे. प्रभू श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा दिन आणि आज आपला अभ्यास वर्ग ही सुरू होत आहे. त्याच्या आधी डॉक्टर सुनील देशपांडे आपल्या अभ्यास वर्गाची सुरुवात करतील. अविरत ओठी यावे नाम, अविरत ओठी यावे नाम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. अविरत ओठी यावे नाम. श्रीराम जय राम, जय जय राम. राम नाम हे सदा सुखाचे, निधान जाणा परमेशाचे. राम नाम हे सदा सुखाचे, निधान जाणा परमेशाचे. पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकीची जणू जीवन ज्योती, जानकीची जणू जीवन ज्योती. प्रभु रामाची कोमल मूर्ती, प्रभु रामाची कोमल मूर्ती. मंगल दर्शन पूर्णविराम, मंगल दर्शन पूर्णविराम, मंगल दर्शन पूर्णविराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. पंचप्राण हे पवन सुताचे, पवन सुताचे. राम जणू निश्वास तयांचे, राम जणू निश्वास तयांचे. तनु संजीवन सुंदर धाम, तनु संजीवन सुंदर धाम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. अविरत ओठी यावे नाम, अविरत ओठी यावे नाम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा,
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. आज गुढीपाडवा, नवीन वर्षाची सुरुवात. सगळ्यांना नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे, चांगल्या आरोग्याचे आणि आध्यात्मिक साधनेचे जाओ. आज सगळ्यांनी गुढीपाडवा असून सुद्धा सगळेजण जॉईन झालात, छान आहे. आज नवीन वर्षाची नवीन सुरुवात. आपण नवीन वर्षाची सुरुवात ज्या पद्धतीने करतो तसं नवीन वर्ष जातं असं म्हणतात. तेव्हा आपण नवीन वर्षाची सुरुवात या दासबोधाच्या अभ्यासाने आणि समर्थांच्या चरणी अर्पण करूया. आणि आजचा एक अतिशय गोड समास, आणि जो खरोखर आता बघितलं तर तो पॅराडॉक्स आहे. कारण आज गुढीपाडवा आहे म्हणल्यानंतर आज आम्ही अतिशय सगळेजण आनंदात आहोत. गुढी उभारलेली आहे, सगळीकडे उत्साह आहे. परत आज दुपारी मस्तपैकी जेवण, गोड श्रीखंड इत्यादी भोजन असणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर समर्थांनी लिहिलेला जो आजचा जो समास आहे तो समास म्हणजे विषय त्याग. आणि विषय त्याग म्हटल्यानंतर एक, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला आपण विषय त्याग हा शब्द उच्चारतो किंवा विषय हा शब्द उच्चारतो त्यावेळेला आम्हाला विषय म्हणजे, आणि परमार्थामध्ये स्पेशली असं वाटतं की विषयांच्या पेक्षा दूर जावं, विषयांचा त्याग करावा म्हणजेच खरा परमार्थ होतो. आणि या विषयावर, या विषय त्याग या विषयावर किंवा या विषयावर सुद्धा अनेक मतमतांतर दिसून येतात. आणि त्यामुळे या सगळ्या मतमतांचं खंडन करून जो एक विषय आहे, विषय त्याग हा जो विषय आहे तो समर्थांनी आपल्या समोर अतिशय गोड पद्धतीने सोप्या शब्दात मांडलेला आहे. समर्थांना विषय त्याग म्हणजे काय अपेक्षित आहे हे समर्थांनी इथं सांगितलेलं आहे. त्यामुळं आम्ही बाकीचे सगळी मतमतांतर बाजूला ठेवून नक्की अतिशय काळजीपूर्वक हा समास आपण अभ्यासूया. आणि आज खरोखरच या विषय त्यागाची गुढी आपण या गुढीपाडव्याच्या निमित्तानं उभारूया. समास 7वा, विषय त्याग. श्रीराम. न्याये निष्ठुर बोलणे, बहुतास वाटे कंटाळवाणे, मळमळ करिता जेवणे विहित नव्हे श्रीराम. समर्थ सुरुवातीला सांगतात की परमार्थामध्ये किंवा दासबोधामध्ये अनेक वेळेला या विषय त्यागावर सांगितलेलं आहे. विषय त्यागावर बोललं जातं. किंबहुना सर्व प्रवचनकार, सर्व व्याख्याते, सर्व निरूपणकार प्रत्येक वेळेला बोलताना विषय त्याग वाईट आहे किंवा विषय वाईट आहेत, विषयांचा त्याग करावा अशा पद्धतीने अतिशय निष्ठुर पण न्यायानं बोलतात. आणि बऱ्याच वेळेला प्रवचनामध्ये आम्हाला झोप येते, कारण तोच विषय त्याच पद्धतीने मांडला जातो आणि तशाच पद्धतीने मांडला जातो. त्यामुळे आम्हाला ते कंटाळवाणं वाटतं. याचं कारण असं आहे, समर्थ म्हणतात की मळमळ करता जेवणे विहित नव्हे श्रीराम. म्हणजे जर पोटामध्ये जर मळमळ होत असेल, पोटामध्ये जर आमच्या काहीतरी गडबड होत असेल तर आम्हाला जेवण करणं हितावं नाही, कारण जेवण करून फायदाही नाही, कारण
जर आम्ही जेवलो तर सगळं पोटात मळमळ असल्यामुळे ओकारी वाटे ते बाहेर पडेल आणि आम्हाला त्याचा काहीही उपयोग होणार नाही. असंच परमार्थाचं आहे. परमार्थामध्ये नुसतं बोलणं, परमार्थामध्ये हे निष्ठुर विषय त्याग इत्यादी इत्यादी बोलणं हे कंटाळवाणं आहे. कारण सगळ्यांना वाटतं की बोलणारे बोलतात, नक्की त्यातनं काय घ्यायचं कोणीही विचार करत नाही, कारण ते आचरणाचं नाही हेही सगळ्यांनी मनापासून ठरवलेलं असतं. आणि म्हणून ते फक्त पुराणातली वांगी पुराणात किंवा प्रवचनातला विषय फक्त प्रवचनात अशा पद्धतीने आम्ही ऐकतो आणि ते सगळं कंटाळवाणं होतं. कारण आमच्या मनामध्ये अतिशय मळमळ आहे, कारण आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अतिशय कन्फ्युजन आहे. विषय त्याग म्हणजे काय याच्याविषयी कन्फ्युजन असल्यामुळे आम्हाला ही मळमळ काढून टाकली पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला समर्थ इथं प्रोत्साहन देत आहे. बहुत विषय निंदले आणि तेची सेवित गेले, विषय त्यागे देह चाले, हे तो घडे नसे जा. समर्थ म्हणतात की प्रवचनामध्ये किंवा परमार्थामध्ये सांगितलं जातं की विषयांची निंदा केली जाते, विषयांचा त्याग करावा असं पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. आणि तोच प्रवचनकार, तोच निरूपणकार परत ज्या वेळेला तिथेच जेवणाला बसतो त्यावेळेला तो अगदी ताव मारूत खात असतो. समर्थ म्हणतात की अहो हे कसं आहे, हा पॅराडॉक्स आहे. बहुत विषय निंदले आणि तेची सेवित गेले, आम्ही ज्या विषयांची निंदा केली तेच आमचं आम्ही सेवन केलं, हे कसं काय शक्य आहे? म्हणजे जर खरोखर जर आम्ही विषय त्याग हा जर विषय मांडला असेल आणि परमार्थामध्ये विषय त्याग हे जर ग्राह्य असेल तर आम्ही विषय त्यागच केला पाहिजे. म्हणजेच आम्ही विषयामध्ये जे जे काही आहे ते आम्ही त्याग केलं पाहिजे, सोडलं पाहिजे. हे अतिशय सत्य आहे. पण तसं घडताना दिसत नाही. जर विषय त्याग करत असतील तर तेच विषय प्रवचन झाल्यानंतर परत त्या विषयांचं ग्रहण केलंच लागतं, करायलाच लागतं, केलं जातं किंवा ते आम्हाला दिसतं. मग हे आम्ही याचं सांगड कशी घडणार, याचं नक्की विषय त्याग याचा अर्थ आम्ही नक्की कसा समजून घेणार? समर्थ आम्हाला सांगतात की विषय त्यागे देह चाले, हे तो घडे ना श्रीराम. अहो विषय त्यागाने देह चालेल असं शक्यच नाही. कारण मी जर विषय त्याग करायचा म्हणला तर मला अन्न सोडलं पाहिजे, कारण अन्न हे विषय आहेत. जर अन्न जर विषय असेल तर अन्न त्याग करणं म्हणजे मी देह कसा चालवणार? मला जर अन्न विषय त्याग करायचा असेल तर मला घर त्याग केलं पाहिजे. म्हणजेच अन्न वस्त्र निवारा या माझ्या बेसिक नीड्स आम्ही त्याग केल्या पाहिजेत, कारण ते विषय आहेत. तर असं जर आम्ही केलं तर आमचा देह चालणार कसा? हे शक्यच नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात विषय त्याग हे शक्य नाही. आणि म्हणून समर्थ इथं परत आम्हाला सांगतात की जे बोलतात तसं वागावं, जसं बोलणं आणि वागणं एक असावं, संयुक्तिक असावं. जर बोलणं एक असेल आणि वागणं एक असेल तर त्याला हीन विवेक म्हणतात. म्हणजे तो विवेकहीन बुद्धीचा पुरुष किंवा व्यक्ती असं समजलं जातं. येण करिता सकळ लोक हसू लागत श्रीराम. म्हणून प्रवचनकारांना सगळेजण हसतात. त्याचं कारण का की अहो एका बाजूला तर म्हणतात की विषय त्याग करावा आणि दुसऱ्या बाजूला ताव मारून जेवणं याला हीन विवेक म्हणतात. आणि म्हणूनच प्रवचनकार किंवा निरूपणकार किंवा परमार्थ किंवा अध्यात्म हे लोकांच्या हास्यास्पद विषय झालेला आहे आज, असं आम्हाला लक्षात येतं. कारण अध्यात्मामधली माणसं, परमार्थामधली माणसं बोलतात एक आणि करतात एक, हे आम्हाला सगळ्यांना इतरांना दिसतं. आणि म्हणून इतर लोक हे परमार्थामध्ये असलेल्या माणसांना हसतात असंही आम्हाला दिसतं. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आम्हाला अशी जे परमार्थामध्ये आहेत त्यांना व्यवहारामध्ये एक कमी प्रकारची वागणूक मिळते. कारण ही माणसं स्वतःला काहीतरी वेगळी समजतात, विषय त्याग करतात असं म्हणतात, पण तरीही विषयामध्ये अखंड बुडालेली आहेत. म्हणजेच यांचं वागणं आणि यांचं बोलणं याच्यामध्ये संयुक्तिकपणा नाही, विवेकपणा नाही. म्हणून आम्ही हास्यास्पद होतो. समर्थ पुढे म्हणतात की विषय त्यागे विण तो काही, परलोक तो प्राप्त नाही, ऐसे बोलणे ठाई ठाई बरे भासराम. आम्हाला परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये सांगितलं जातं की विषय त्याग केल्याशिवाय परलोक प्राप्त होत नाही, असं अनेक वेळेला सांगितलं जातं. आणि जर परलोक जर प्राप्त व्हायचं असेल, स्वर्गलोक जर प्राप्त व्हायचं असेल, परमेश्वराची जर आम्हाला प्राप्ती व्हायची असेल तर विषय त्याग केल्याशिवाय गत्यंतर नाही, असंही आम्हाला सांगितलं जातं. आणि हा पॅराडॉक्स कसा सोडवायचा, हा जो दोन जे विरोधाभास दिसतो त्याची सांगड कशी घालायची, हा आमची मळमळ
हे आमची शंका आमच्या सगळ्यांच्या पोटामध्ये आहे. आणि म्हणून समर्थ परत एकदा मोठ्यांदा प्रश्न विचारतात, की समर्थ म्हणतात की अहो प्रपंची खाती जेवती परमार्थे का उपवास करती उभयता सारखे दिसती विषयाविषयी श्रीराम. म्हणून समर्थ इथं दोन गोष्टी उभ्या करतात, एक म्हणजे प्रपंची माणसं आणि दुसरी म्हणजे परमार्थिक माणसं. प्रपंची माणसं जेवण जेवतात, मग परमार्थी माणसं काय फक्त उपवास करतात? म्हणजे परमार्थी माणसं काय जेवण करत नाहीत? जर परमार्थी लोकांनी जर विषय त्याग करायचा म्हणलं तर त्यांनी जेवायला सुद्धा नाही पाहिजे. म्हणून समर्थ असं म्हणतात की अहो तसं होत नाही. प्रपंच माणसं सुद्धा जेवतात, परमार्थ माणसं सुद्धा जेवतात, कारण त्यांना जेवलंच पाहिजे. कारण परमार्थिक लोकांना सुद्धा, आध्यात्मिक लोकांना सुद्धा आणि संसारी लोकांना सुद्धा, प्रपंचातल्या लोकांना सुद्धा जेवणं हे आवश्यक आहे, कारण जेवल्याशिवाय त्यांचा देह चालत नाही. म्हणून विषयाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर दोघे सारखेच वाटतात. आणि बघा विचार करा की आम्ही प्रपंचिक आहोत, आम्हाला प्रपंच आहे म्हणजे नंतर आम्ही ऑफिसमध्ये जातो, आम्ही ग्रोसरीज आणतो, सणासुदीला किंवा मस्तपैकी जेवण जेवतो, अशा पद्धतीने आम्ही आमचा प्रपंच करतो. आणि जर तुम्ही आश्रमामध्ये जर गेला, संन्यासाश्रमामध्ये जर तुम्ही लोकांना जर बघितलं, तिथल्या साधू संतांना जर बघितलं, तर तेही आमच्यासारखेच जीवन जगताना दिसतात. ते सुद्धा आमच्यासारख्या गृहस्थाश्रमी लोकांसारखे अनेकांना सणाच्या दिवशी आश्रमात बोलवतात. आश्रमात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. आणि आश्रमामध्ये सुद्धा जेवण म्हणजेच आपण त्याला हे म्हणतो प्रसाद म्हणतो, तो सुद्धा प्रसाद दिला जातो. त्या प्रसादाला सुद्धा श्रीखंड इत्यादी पदार्थ असतात. म्हणजेच परमार्थी लोकांच्या मध्ये आणि प्रपंचिक लोकांच्या मध्ये काहीच फरक नाही, असा मत आमचं होण्याची शक्यता आहे. विषयांच्या विषयी दोघे सारखेच दिसतात वरून, असं आम्हाला वाटण्याची शक्यता आहे. प्रापंचिक लोक म्हणजे आम्ही खातो पितो मस्तपैकी जगतो, आणि पारमार्थिक लोक म्हणजे संन्यासाश्रमामध्ये असलेले लोक किंवा संन्यासी लोक किंवा सर्व काही सोडलेले संन्यासी आश्रमवासी लोक, हे सुद्धा आम्हाला तसेच वाटतात, तसेच आमच्यासारखे दिसतात. विषयांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्या दोघांमध्ये काहीही फरक वरून दिसत नाही, असं आम्हाला वाटतं. समर्थ पुढे म्हणतात की देह चालता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी, याचा निर्वाह मज लागी देवे निरोपावास राम. आणि म्हणून इथं समर्थ सांगतात की आता ऐका, प्रश्न विचारलेला आहे की विषय त्यागाने देह कसा चालू शकेल? विषय त्याग केला तर देह किंवा जगणं कसं शक्य होऊ शकेल? असा कोणी आहे का? ऐसा कोण आहे जगी? या जगामध्ये देह जर आम्हाला जगवायचा असेल तर आम्हाला विषय त्याग करता येणं शक्य नाही. म्हणजे आम्हाला अन्न खाल्लं पाहिजे, आम्हाला वस्त्र घातलं पाहिजे, आम्हाला कुठेतरी राहिलं पाहिजे, निवाऱ्यासाठी आम्हाला जमीन जुमला घर असलं पाहिजे. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की आम्हाला हे सांगावं, म्हणजे श्रोता व्यक्त्याला म्हणजे विनंती करतो की अरे आम्हाला हे सांगावं, आम्हाला हे समजून द्यावं की हे काय पॅराडॉक्स आहे, कशा पद्धतीने आम्ही विचार करावा. विषय अवघा त्यागावा तरीच परमार्थ करावा, ऐसे पाहता गोवा दिसतो की. कारण परमार्थामध्ये विषय त्याग करावा असं सांगितलं जातं आणि त्यामुळे आमचा सगळ्यांचा गोंधळ ओढतो. तर त्यावेळेला अशी आमची सगळी शंका आहे, असं श्रोत्यांनी समर्थांच्या चरणी प्रार्थना केली. आणि समर्थ आता सगळं मत ऐकून, सगळं हे कन्फ्युजन ऐकून आम्हाला आता उत्तर देतात. ते उत्तर आता आपण ऐकूया. ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता झाला, सावध होऊन मन घाला, यत विषयी श्रीराम. आता समर्थ आता उत्तर देत आहेत. काय उत्तर देतात पाहूया. सावध होऊन अतिशय काळजीपूर्वक हा विषय ऐकूया. समर्थ म्हणतात की वैराग्य करावा त्याग तरीच परमार्थ योग, प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थ घडे श्रीराम. परमार्थ योग जर करायचा असेल, अध्यात्म जर करायचं असेल, परमेश्वराची जर प्राप्ती असेल तर वैराग्य असणं आवश्यक आहे. वैराग्य असणं म्हणजेच त्याग असणं आवश्यक आहे, हे अतिशय सत्य आहे, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. म्हणजे पहिल्यांदा समर्थांनी एक गोष्ट क्लिअर केली की असं जर कुणाच्या मध्ये जर कन्फ्युजन असेल
की आम्ही परमार्थ करतो आणि आम्ही आमच्यामध्ये वैराग्य नाही. आम्ही परमार्थ करतो, आम्ही अध्यात्म करतो आणि आम्ही त्याग करत नाही, असं जर आमच्या कुणाच्या मनामध्ये असेल तर ते चुकीची समजूत आहे. परमार्थ जर करत असेल, अध्यात्म जर करत असेल, परमेश्वराचा मार्ग जर कुणी मार्गक्रमण करत असेल तर त्याचं आयुष्य हे वैराग्य संपन्नच असलं पाहिजे. त्याचं आयुष्य हे त्यागमयच असलं पाहिजे. आता ते वैराग्य कसं आणि ते त्याग कसा करावा हे आता समर्थ सांगतात. आणि समर्थ पहिल्यांदा आधी सांगतात, दृष्टांत देतात, उदाहरणात दाखल सांगतात की मी कशाच्या आधारावर सांगतोय. मी याच्या आधारावर सांगतोय की मी माझ्या आधारावर सांगत नाही, कारण मी सुद्धा मागे ज्ञानी होऊन गेले, तेही बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले भूमंडळी श्रीराम. म्हणजे हा मार्ग, अध्यात्म मार्ग कुणाचा आहे म्हणून समर्थ सांगतात की हा बोलण्याचा मार्ग नाही. म्हणजे अनेक ज्ञानी पुरुष पूर्वी होऊन गेले, त्या सर्वांनी अनेक कष्ट केलेले आहेत, तेव्हाच ते विख्यात झालेले आहेत. म्हणजे हा मार्ग कष्टदायक आहे, हा मार्ग आचरण्याचा आहे, हा मार्ग बोलण्याचा नाही. हा मार्ग नुसता प्रवचन करण्याचा नाही, हा मार्ग नुसता निरूपण करण्याचा नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जर विख्यात जर झाले असतील या दुनियामध्ये, या आयुष्यामध्ये, या समाजामध्ये, त्यांनी बहुत कष्ट केलेले आहेत. कारण कष्टाशिवाय देयर इज नो शॉर्टकट. कष्टाशिवाय हा मार्ग कधीही सुलभ होत नाही. आणि मग हा कष्ट करणारा मार्ग कुणी केलाय तर ते ज्ञानी लोकांनी केलेला आहे. ज्ञानी कोण? म्हणजेच ज्ञानी म्हणजेच विवेकी, आणि विवेकी म्हणजे काय ते समर्थ आपल्याला पुढे सांगणार आहे. पण त्याच्या आधी आम्हाला विषय त्याग, प्रपंचातल्या माणसांचं वर्णन सांगतात. प्रपंचामध्ये आम्ही जे वागतो, प्रपंचामध्ये जे आम्ही आचरण करतो, प्रपंचामध्ये आम्ही जो विषयांमध्ये आहे तो काय प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आम्हाला इथं समर्थ सांगतात. काय सांगतात की येर मत्सर करिताच गेली, अन्न अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी सिद्ध. समर्थ म्हणतात की हा फरक आहे आमच्यामध्ये आणि प्रापंचिक लोकांच्या मध्ये आणि पारमार्थिक आध्यात्मिक लोकांच्या मध्ये. एकच प्रॉब्लेम आहे, एकच डिफरन्स आहे, आणि तो म्हणजे मत्सर करणं, दुसऱ्याचा मत्सर करणं, दुसऱ्याबद्दल मत्सर निर्माण होणं पोटामध्ये. हाच प्रापंचिक लोकांच्या मध्ये असलेला अतिशय मोठा दोष आहे. विषय त्याग हा वेगळा गोष्ट आहे, पण समर्थ इथं आपल्याला पहिल्यांदा एक सांगतात की विषय त्याग हा विषय घेण्याच्या आधी समर्थ सांगतात की मत्सर हा आमच्यामध्ये असलेला अतिशय मोठा दोष आहे. आणि मत्सर कधी आहे? जर मला माझ्या मनाप्रमाणे जर मिळालं तर मला आनंद वाटतो, पण दुसऱ्याला माझ्या मनासारखं मिळालं आणि मला मिळालं नाही तर मला मत्सर वाटतो. आणि हा विषयामध्ये असलेला, मनामध्ये असलेला, विषयांच्या प्रती असलेला प्रापंचिक लोकांमध्ये असलेला एक मोठा दोष आहे. आणि म्हणून आम्हाला प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्हाला काय प्रॉब्लेम आहे पुढे सांगतात समर्थ. मत्सर असल्यामुळे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आनंद नाही. मत्सर असल्यामुळे आमचं जीवन हे अतिशय दुःखदायक होतं. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की अन्न अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी. कारण का की आम्ही आमच्यासाठी जगतो, आम्ही आमच्या पोटासाठी जगतो. आम्ही जे अन्न खातो ते आमच्यासाठी खातो, आम्हाला बरं वाटावं म्हणून खातो, आम्हाला चांगलं वाटावं म्हणून खातो. जर आम्हाला न मिळता दुसऱ्याला मिळालं तर आमच्या मने मत्सर निर्माण होतो. बघा, अतिशय काळजीपूर्वक विचार करायचा आहे की आचरण करताना आम्ही जर आमच्यासाठी जेवलो, आम्ही जर आमच्या वासना, आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळ्या विषयांचा जर आस्वाद घेतला आणि याच्यामुळेच आम्हाला मत्सर प्राप्त. म्हणून गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी म्हणलेलं आहे की ध्यायतो विषयात पुंसः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति संमोहः, संमोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणजे विषय त्याग हा विचार करताना आम्हाला अतिशय विचार करणं आवश्यक आहे की आमच्या मनामध्ये जे विषयांचं जे चिंतन आहे ते कशासाठी आहे. विषयांचं चिंतन मी आणि माझ्यासाठी असेल, विषयांचं चिंतन मी आणि मायसेल्फ ह्याच्यासाठी असेल,
मी आणि माझं याच्यासाठी असणारं जे विषयांचं असणारं जे चिंतन आहे, अन्न वस्त्र निवारा हे जे चिंतन आहे, हे मला चांगलं व्हावं असं ज्या वेळेला माझा संकुचित विचार असेल, त्यावेळेला माझ्या मनामध्ये मत्सर अतिशय अनुस्यूत आहे, मत्सर येणं अतिशय स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की मी माझं विचार, माझा विवेक अतिशय संकुचित आहे. माझ्या पुरता मी फक्त विचार करतो, इतरांचा विचार करत नाही. आणि ज्यावेळेला मी इतरांचा विचार करत नाही, तेव्हा माझं चांगलं झालं त्यावेळेला मला बरं वाटतं, आणि दुसऱ्याचं चांगलं झालं तर मला कधीही आनंद होत नाही, मला दुःख होतो. हा विषयाचा अतिशय मोठा दोष आमच्या प्रापंचिक लोकांमध्ये आहे. म्हणून जर पारमार्थिक लोकांनी काय करायचंय, पारमार्थिक लोकांनी आम्ही आमच्या मनामध्ये असलेला मत्सर हा काढून टाकण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि विषय त्याग म्हणजेच मत्सराचा त्याग, विषय त्याग म्हणजेच माझ्यासाठी असलेला अन्न वस्त्र निवारा हा फक्त माझ्यासाठी नाही, हा मला दिलेलं अन्न वस्त्र निवारा हे जे विषय आहेत हे मी माझ्यासाठी मी ग्रहण करत नाही, माझ्यासाठी मी हा देह पोसत नाही, तर माझं जे देह पोसायचं काम जे आहे हे फक्त परमेश्वरासाठी आहे. हा देह माझ्यासाठी मी पोसत नाही, हा देह मी परमेश्वरासाठी पोसतो आहे. परमेश्वरासाठी पोसतो आहे म्हणजे मी परमेश्वरासाठी काम करतो आहे. माझा विचार, माझा विषय हा एवढा संकुचित राहिलेला आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की वैराग्य मुळीहून नाही, न्याय प्रत्ययाचे नाही, सूची आचार तोच तोही नाही, भजन कैसे सिद्धाव. म्हणून समर्थ आम्हाला विषय त्यागाचे अर्थ सांगतात की विषय त्याग म्हणजे काय, तर वैराग्य आहे. वैराग्य कुठून आलं, तर विवेकजन्य वैराग्य आहे, तात्पुरतं वैराग्य नाही, तर ते ज्ञानाने धगधगलेलं असलेलं वैराग्य आहे, ते अनुभवाचं वैराग्य आहे. आणि म्हणून विषय प्रॉब्लेम नाहीत, अन्न प्रॉब्लेम नाही, श्रीखंड प्रॉब्लेम नाही, गुलाबजाम प्रॉब्लेम नाहीत, काहीही प्रॉब्लेम नाही. जे प्रॉब्लेम आहे ते आमच्यामध्ये असलेला मत्सर, आमच्यामध्ये असलेली संकुचित वृत्ती, आमच्यामध्ये असलेली संग आसक्ती हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात की जर आम्हाला परमार्थ जर करायचा असेल तर काय पाहिजे, तर तो अतिशय सुचिमंत आचार पाहिजे, म्हणजे सात्विक आचार पाहिजे. आणि जर सात्विक आचार असेल, तो ज्ञानानं आलेलं वैराग्य पाहिजे, तरच आम्ही स्वतःला सज्जन म्हणू शकतो. म्हणून सज्जन हे नुसती डेफिनेशन नाही, नुसता शब्द नाही. सज्जन म्हणल्यानंतर तिथे आचार आवश्यक आहे, आणि तो सुद्धा साचार म्हणजे सच्चा आचार म्हणजे सात्विक आचार आवश्यक आहे. ऐसे प्रकारीचे जन आपणास म्हणती सज्जन, पाहो जाता अनुमान अवघाच दिसे सदा. म्हणून जर आम्हाला जर आध्यात्मिक माणूस जर बघायचा असेल, पारमार्थिक जर माणूस बघायचा असेल, तर आम्हाला अशा पद्धतीची माणसं आम्ही ज्याला स्वतः बघतो त्यावेळेला आम्हाला कळतं की सज्जन कोण आहे. नुसते सज्जन म्हणणारे सज्जन असू शकत नाहीत, नुसते आध्यात्मिक असणारे आध्यात्मिक असू शकत नाहीत, नुसते साधक म्हणणारे साधना करतीलच असं सांगता येत नाही. समर्थ ते म्हणतात की जयास नाही अनुताप, हेच एक पूर्व पाप, क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे सिद्ध. आतापर्यंत मी जे जीवन जगलेलो आहे त्याच्याबद्दल आम्हाला जर पश्चाताप होत नसेल तर तेच आमचं पाप आहे, पूर्वीचं पाप आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे काय, तर आजपर्यंत मी जे आयुष्य जगलेलो आहे ते मी माझ्यासाठी संकुचितपणानं जगलेलो आहे. आजपर्यंत मी जे आयुष्य जगलेलो आहे ते मी मायसेल्फ आसक्तीयुक्त आयुष्य जगलेलो आहे. आजपर्यंत मी जे आयुष्य जगलेलो आहे हे मी सेल्फिश पद्धतीने माझ्यासाठी जगलेलो आहे. याचा ज्याला पश्चाताप होत नाही, हेच आमचं एक पूर्वीचं पाप आहे असं समर्थ म्हणतात. कारण पाप का, तर जर खरोखर जर साधक असेल, खरोखर जर आध्यात्मिक असेल, खरोखर जर आम्हाला परमेश्वर जर पाहिजे असेल, तर आम्हाला काहीतरी चेंज केलं पाहिजे, आमच्या आयुष्यामध्ये चेंज केलं पाहिजे. जर आयुष्यामध्ये जर आम्हाला जर चेंज करायचं नसेल तर आम्हाला आमचा मार्ग कसा मिळणार, आमचा परमेश्वर कसा आम्हाला मिळणार. आणि म्हणून आम्ही आतापर्यंत जे अशा पद्धतीचं जर आयुष्य खरोखर जर जगलो असू, कशा पद्धतीचं की आम्ही जगलोय त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही, जे आम्ही प्रापंचिक असू, आम्ही जर प्रपंचामध्ये असू
तर आम्ही अशाच पद्धतीचं आयुष्य जगलेलं आहे. कशा पद्धतीचं आयुष्य जगलेलं आहे की मी माझी माणसं असावीत, माझे नातेवाईक असावेत, माझी मुलं बाळ असावीत, माझं घर असावं, माझं स्वतःला भरपूर संपत्ती, प्रतिष्ठा, मान सन्मान असावा, पुत्रेच्छा लोकेच्छा वित्तेच्छा यांनीच आम्ही आमचं आयुष्य आमचा प्रपंच आतापर्यंत केलेलं आहे. आम्हीच या संघामध्ये, आम्हीच या आसक्तीमध्ये, या विषयांच्या आसक्तीमध्ये राहिलेलो आहे. आणि जर या विषयांच्या आसक्तीमध्ये जर आम्ही जर राहिलेलो असू आणि जर त्याचा जर आम्हाला अनुताप म्हणजे पश्चाताप जर होत नसेल तर हेच आमचं पाप आहे. आणि म्हणून आम्हाला प्रॉब्लेम काय आहे, समर्थ म्हणतात हे कशावरून, तर आमच्याच आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला विक्षेप आहे, आमच्याच आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला दुःख आहे, आमच्याच आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला भावनांचा उद्रेक आहे, आमच्याच आयुष्यामध्ये आम्ही पराधीन असल्यासारखे वागतो, आमच्याच आयुष्यामध्ये आम्हाला शांतपणा नाही, आमच्याच आयुष्यामध्ये आम्हाला आनंदीपणा नाही. याचं कारण काय आहे, हा जी ओवी आहे अतिशय महत्वाची आहे. कारण काय की आम्ही एका साईडला म्हणतो, एका बाजूला म्हणतो की आम्ही आध्यात्मिक आहोत, पण आम्हाला क्षणाक्षणाला उद्वेग आहे, आम्हाला क्षणाक्षणाला संताप आहे, आम्हाला क्षणाक्षणाला मत्सर आहे, आमच्या मनामध्ये अतिशय क्षुब्धपणा आहे, आमचं मन अतिशय क्षणाक्षणाला विक्षेपाने आम्हाला डागण्यात येतंय. आणि हे कशाचं आहे, तर याचंच कारण काय आहे की आम्ही ज्या पद्धतीने वागलो याचा पश्चाताप आम्हाला होत. आणि जर आम्ही अशा पद्धतीने वागलो याचा जर आम्हाला पश्चाताप होत नसेल तर आमचं आयुष्य कसं चेंज होणार, आमचं आयुष्य कधीही चेंज होणार नाही. आम्ही कधीही विषय त्याग करू शकणार नाही, आम्ही कधीही परमार्थामध्ये अग्रेसर किंवा प्रगती करू शकणार नाही. आमचं फक्त हे सगळं फक्त बोलण्यापुरतं राहतं, निरूपणापुरतं राहतं, प्रवचनापुरतं राहतं. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की मज नाही तुझं साजेना, हे तो अवघे ठाऊके आहे जना, खात्यास न खाते देखो सकेना, ऐसे आहे सगळं. म्हणजे आमचा प्रॉब्लेम काय आहे, समर्थ आम्हाला आमचा प्रॉब्लेम दाखवून देतात, आमच्या समोर आरसा धरतात की मला नाही मग तुला सुद्धा नको, मला जर नको असेल, मला जर ते मिळालं नाही तर तुला सुद्धा ते मिळू नये असं मला वाटतं, म्हणजेच हा मत्सर आहे. मज नाही तुझं साजेना, मला जर माझ्याकडे जर संपत्ती नसेल तर तुझ्याकडे सुद्धा ती संपत्ती नसावी, मला जर मुलं बाळ नसतील तर तुला सुद्धा मुलं बाळ होऊ नयेत, मला जर त्रास होत असेल तर तुला सुद्धा सुख का असावं, असं आमच्या मनामध्ये जे असणार हा म्हणजे हा थोडक्यात विषय त्याग हा वरवरचा नाही, विषय त्याग हा मनाचा त्याग आहे. विषय त्याग हे मनाचं फंक्शन आहे, हे वरवरचं फंक्शन नाही. म्हणजे समर्थांनी जो पहिला जो सांगितला होता की देह जगवण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला विषय लागणारच, प्रापंचिक माणसाला पण लागणार आणि परमार्थी लोकांना पण लागणार. पण प्रापंचिक लोकांमध्ये प्रॉब्लेम काय आहे की प्रापंचिक लोकांमध्ये विक्षेप आहे, प्रापंचिक लोकांमध्ये वासना आहेत, प्रापंचिक लोकांमध्ये मत्सर आहे, प्रापंचिक लोकांमध्ये संकुचित भावना आहे, परंतु प्रापंचिक लोकांच्या मध्ये आसक्ती आहे. मला नाही तर तुला सुद्धा नको. जर एखादा खाणारा असेल तर तो न खाणारा जो असेल त्या न खाणाऱ्याला खाणारा माणूस बघवत नाही, खात्यास न खाते देखो सकेना, ऐसे आहे श्रीराम. समर्थ म्हणतात की आमचा सगळ्यांचा अनुभव आहे की जर एखाद्याला जर चांगलं मिळालं असेल तर दुसऱ्या माणसाला ते बघू शकत नाही. आणि हा प्रापंचिक लोकांचा प्रॉब्लेम. भाग्य पुरुष थोर थोर त्यास निंदती तिवाळ खोर, सावास देखता चोर चळफळी जैसा सगळा. म्हणून प्रापंचिक लोकांचा प्रॉब्लेम काय आहे की आम्ही विषय त्याग का करू शकत नाही किंवा विषय त्यागासाठी आम्ही का घाबरतो. त्याचं कारण असं आहे की भाग्य पुरुष जो असेल, जो भाग्यवान असेल, आपण त्याला तो म्हणतो की अरे हा लकी माणूस आहे, त्याला टवाळखोर त्याची निंदा करतात. का? आणि त्याचं उदाहरण देतात, दृष्टांत देतात की सावास देखता चोर चरफळी जैसा. म्हणजे एखाद्या माणसाचं जर चांगलं होत असेल, बघा एखाद्या माणसाचं जर चांगलं होत असेल, त्याचं जर वाईटच होत नसेल आणि जर तो परमेश्वराचा भक्त असेल तर बाकीचे आम्ही सर्वजण त्याला पाहू शकत नाही, आम्हाला ते पाहून आम्हाला आनंद होत नाही, आम्हाला आमची चळफळ होते. चांगल्या माणसात, सज्जन माणसात जर आम्हाला चोरांनी जर बघितलं तर चोराची चरफळ होते. तसंच भाग्यवान पुरुषाचं त्याला लोक टवाळखोर म्हणतात. बघा
आणि म्हणून म्हणतात, आता समर्थ इथं एवढं सांगितल्यानंतर म्हणतात, का म्हणतात असं, तर वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे सदा. म्हणून समर्थ आता त्यांचं मत सांगतात, काय, जर परमार्थ जर करायचा असेल तर वैराग्यासारखं भाग्य नाही, जर वैराग्य नसेल तर ते अभाग्य आहे. आणि म्हणून जर परमार्थ जर करायचं असेल तर वैराग्य असणं आवश्यक आहे. म्हणजे वैराग्य म्हणजे विषय त्याग. आणि मग ते वैराग्य म्हणजे काय, तर ते वरवरचं वैराग्य नाही, ते विवेकजन्य वैराग्य आहे. म्हणून अन्न जरी खाल्लं तरी सुद्धा विषय त्याग म्हणजे काय, तर त्या अन्नाबद्दल असणारी आसक्ती नाही. आज आम्हाला अन्नाबद्दल आसक्ती आहे, आम्हाला ते मिळावंच असं वाटतं, आणि आम्हाला जर ते मिळालं नाही तर आम्हाला त्रास होतो, आम्हाला मत्सर होतो. ते प्रापंचिकांचं लक्षण आहे. परमार्थांचं लक्षण वैराग्य असल्यामुळे जरी ते अन्न भक्षण करत असतील, जरी ते विषयामध्ये असतील, तरी ते विषयांना चिकटलेले नाही, ते विषयांमध्ये अडकलेले नाही, ते विषयांमध्ये संकुचित झालेले नाही, ते विषयांमध्ये संग झालेले नाहीत, ते विषयांमध्ये आसक्त नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, ही जी सगळी जी गोष्ट आहे ही मनाची गोष्ट आहे. विषय त्याग ही मनाचा फंक्शन आहे, मनाची गोष्ट आहे. जरी मी पारमार्थिक माणूस किंवा प्रापंचिक माणूस हा एकत्र जरी असला, वरून सारखाच जरी दिसत असला, वरून दोघंही सेम जरी वाटत असले, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि तो फरक शरीराच्या अनुषंगानं नाही, विषयांच्या अनुषंगानं नाही. त्यांनी विषयांचा त्याग केलेला आहे. एकानं विषयांचा त्याग केलेला नाही, दुसऱ्याने विषयांचा त्याग केलेला नाही. पण पारमार्थिक लोकांनी विषयांचा त्याग मनातून केलेला आहे. म्हणजे जरी ते विषयांमध्ये जरी असले, जरी ते श्रीखंड खात जरी असले, जरी ते बाकीच्या सर्व गोष्टी आमच्यासारखेच जरी करत असलेले दिसले, तरी त्याच्यामध्ये ते अडकलेले नाहीत. कारण का, की त्यांच्यामध्ये वैराग्य आहे. आणि वैराग्य हे लक्षण आहे, वैराग्य हा मनाचा स्वभाव आहे, आणि वैराग्य हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणून प्रत्यय ज्ञानी वीतरागी, विवेक बळे सकळ त्यागी, तो जाणीजे महायोगी ईश्वर पुरुष सदा. म्हणून समर्थ म्हणतात की जो वीतरागी आहे, म्हणजे जो विवेकजन्य वैराग्य धारण करणारा जो पुरुष आहे, तो जरी त्यांनी शेरवानी जरी घातली तरी तो मनातून वीतरागी आहे, कारण तो वैराग्य संपन्न आहे. ती शेरवानी त्याला शरीराला घातलेली आहे. उद्या त्याला शेरवानी नसली, उद्या त्याला काहीही नसलं तरी त्याला काहीही फरक पडत नाही. आम्ही त्या शेरवानीला चिकटलेलो आहे. पण वीतरागी म्हणजे वैराग्य संपन्न परमार्थ असलेला, परमार्थ करणारा पुरुष, आचरण करणारा पुरुष, ज्ञानी पुरुष किंवा अनुभवजन्य ज्ञान असणारा पुरुष हा वैराग्यजन्य कसा आहे, तर तो विवेक बळे सकळ त्यागी. त्याने विवेकाने सगळं त्याग केलेला आहे. विवेकाने त्याग केलेला आहे म्हणजे मनाने त्याग केलेला आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, तर मनातून त्याची परसेप्टिव्ह जी व्हॅल्यू आहे, विषयांची जी परसेप्शन असलेली जी व्हॅल्यू आहे, ती त्याच्या मनातून पूर्णपणे सकळ त्यागी असं म्हटलेलं आहे. म्हणजे विषयांचा त्याग हा विवेकाने केलेला त्याग आहे. विषयांचा त्याग हा विवेकजन्य म्हणजे विवेकाने, विचाराने, मनाने सगळ्यांचा त्याग केलेला आहे. जरी विषय भोगत असले तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये अडकलेला नाही. आणि असा जो पुरुष आहे तो ईश्वरी पुरुष म्हणलेला आहे, कारण तो आचरण करणारा आहे. तो नुसता बोलणारा नाही, तो नुसता प्रवचन करणारा नाही. आणि तो माणूस आम्हाला वर्ण दिसतच नाही. वरून आम्हाला तो तुमच्या आमच्या सारखाच वाटतो, कारण तुमच्या आमच्या सारखेच त्यांनी कपडे घातलेले आहेत, तुमच्या आमच्या सारखंच तो जेवण जेवतो आहे, तुमच्या आमच्या सारखाच त्याचा व्यवहार आहे. पण तो आत वीतरागी म्हणजे विवेकजन्य वैराग्य त्याने धारण केलेला आहे. हा त्याचा दागिना आहे. आणि तो कोण आहे, महायोगी आहे. म्हणून इथं समर्थ म्हणतात की अष्टमा सिद्धीची उपेक्षा करून घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा महादेव श्रीराम. ईश्वराची बराबरी कैसा करेल वेशधारी, म्हणून या सगट सरी होत नाही श्रीराम.
म्हणून समर्थ आता तो दृष्टांत देतात की अहो एखादा म्हणेल अहो यांनी संन्यासाची दीक्षा घेतलेली आहे, यांनी भगवी वस्त्र बांधलेली आहेत, म्हणजे तो सुद्धा परमार्थाचा साधक आहे. समर्थ म्हणतात नुसता वेशधारणी काहीही होत नाही, ईश्वराची बरोबरी कैसा करेल वेशधारी. अहो नुसतं वेश धारण केला तर गाढवाला जर आम्ही वाघाचा कातडं पांघरलं थोडे दिवस तो छान वाटेल, पण गाढवाला जर वाघाचं कातडं घातलं तर नुसता वेश बांधून तो वाघ होऊ शकत नाही. ईश्वराची बरोबरी कैसा करेल वेशधारी. म्हणून इथे आचरण महत्वाचं आहे, आणि आचरण 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तो आयुष्याचा एक भाग आहे. त्याचं आयुष्य त्या पद्धतीने गेलेलं आहे. कारण का, म्हणून इथे समर्थांनी अतिशय महत्वाचा विषय इथे मांडलेला आहे की असे हे आहेत की माणसं फार कमी आहेत, आणि आज सध्याच्या कलियुगामध्ये तर वेशधारीच भरपूर जण आहेत. असे वेश धारण केलेले, बोलणारे, प्रवचन करणारे आज आम्हाला अनेक दिसतात. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात की अष्टमा सिद्धीची उपेक्षा करून घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा महादेव सदा. म्हणून महादेव इथे का उदाहरण घेतलेलं आहे समर्थांनी? महादेव हा सहजासहजी होऊ शकत नाही. विष ज्या वेळेला पचवलं जातं त्याच वेळेला तो महादेव होतो. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की अरे अष्टमा सिद्धीची उपेक्षा केलेली आहे कुणी? महादेवानी, आणि त्यांनी योग दीक्षा घेतली. आणि म्हणून महादेव हा वैराग्य संपन्न असलेल्या सर्व परमार्थिक लोकांचा आराध्य दैवत आहे. कारण का की महादेव हा भस्म धारण करणारा माणूस आहे. महादेव हा अष्टमा सिद्धीची उपेक्षा करून योग दीक्षा घेतलेला माणूस आहे. आणि म्हणून महादेव हा पारमार्थिक लोकांसाठी देव झालेला आहे. म्हणून ईश्वराची बरोबरी कैसा करेल वेशधारी. म्हणून ईश्वराची बरोबरी वेशधारी करूच शकणार नाही. गाढव ते गाढव आणि वाघ तो वाघ, म्हणून या सगट सरी होत नाही सदा. म्हणून समर्थांनी आम्हाला काय सांगितलं याच्यातून की आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही आचरण करावं, आम्ही कमी बोलावं, आम्ही कमी त्याच्यावर चर्चा करावी, आणि आम्ही स्वतःला चेंज करावं, आम्ही स्वतःला आचरण करावं, आम्ही आमच्या मधून असलेल्या विषयांचं मनापासून त्याग करावा, मनातून त्याग करावा, आम्ही संकुचित विचार सोडावा, आम्ही आमच्या मनातून एक विशाल विचार धारण करावा, आम्ही ईश्वराचे भक्त व्हावं, आम्ही स्वतःसाठी जगू नये. मी आणि मायसेल्फ असं संकुचित विचार करून आम्ही विषय भक्षण करू नये. आम्ही निसंग राहून अतिशय अलिप्तपणानं विषय भक्षण करावेत. आणि अशा पद्धतीने आम्ही आमचं जर आयुष्य जर जगलो तरच आम्ही विवेकजन्य वैराग्य आम्ही अंगामध्ये, तो ताकेरा आम्ही अंगामध्ये भूषण म्हणून घालू शकतो. आणि म्हणूनच तो एका दिवसात होऊ शकत नाही. त्याच्यासाठी अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष त्याची दीक्षा किंवा त्याचं अनुसरण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी, म्हणून या सगट सरी होत नाही सदा. उदास आणि विवेक त्यास शोधती सकळ जन, जैसे लालची मूर्ख रंक ते दैन्यवाणे सदा. म्हणून असे जे माणसं असतात, कसे उदासीन म्हणजे काय तर विवेकजन्य वैराग्य धारण करणारे माणसं ह्या समाजामध्ये कमी आहेत. समर्थ त्यावेळेला पण म्हणतात की त्यावेळेला सुद्धा समर्थांसारखे उदासीन आणि विवेकजन्य वैराग्य असलेली माणसं कमी होती. समर्थांच्या काळात सुद्धा अनेक प्रकारची माणसं, अनेक प्रकारची मतमतांतर होती. आणि म्हणून समर्थांना किंवा त्यांच्याच काळामध्ये असलेल्या तुकाराम महाराजांना माणसं शोधायला जात होती. कारण काय की आम्हाला त्यांचं चरित्र जर बघितलं, रामदास स्वामींचं जर चरित्र बघितलं किंवा तुकाराम महाराजांचं चरित्र जर बघितलं तर त्यांना सुद्धा त्रास देणारे, नुसते बोलणारे लोक त्या काळात सुद्धा होते, आजही असणारच आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जैसे लालची मूर्ख रंक ते दैन्यवाणे सिदा. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय की लालची मूर्ख रंक ते दैन्यवाणे सिदा. आम्ही प्रापंचिक माणसं का दैन्यवाणे आहोत? आम्हाला प्रपंचामध्ये सारखे इमोशनल आउटबर्स्ट का होतात? याचं कारण काय की आम्ही आमचं मन चेंज करत नाही, आम्ही आमच्या मनामधली असलेला लोभ कमी करत नाही. विषयांमध्ये असलेली आसक्ती म्हणजेच विषयांमध्ये असलेला लोभ, म्हणजेच विषय आम्हाला आज नुसते पाहिजेत असं नाही,
आम्हाला आमचं लाईफ कम्फर्टेबल करावेत असं म्हणून नाही, तर त्या विषयांबद्दल असणारं जे महत्व आहे, विषयांबद्दल असणारा जो लोभ आहे, विषयांबद्दल असणारा जे अवास्तव महत्व आहे किंवा विषयांबद्दल असणारी जी व्हॅल्यू आमच्या मनामध्ये आहे, ती आमच्या मनामध्ये व्हॅल्यू जास्त असल्यामुळे आमचं आयुष्य दैन्यवान आहे. आणि म्हणून तसं असल्यामुळे काय होतं की आम्ही विचारी नाही आहोत. जे विचारापासूनच चेवले ते आचारापासून भ्रष्टले. म्हणून जो विचार करू शकत नाही तो आचरण सुद्धा करू शकत नाही. म्हणून ज्याचा विचार भ्रष्ट आहे त्याचं आचरण सुद्धा भ्रष्ट आहे. आणि म्हणून पहिल्यांदा विचार आणि त्याच्यानंतर आचार हे दोन ज्यावेळेला आमच्या मनामध्ये येतात, म्हणजे विवेक आणि वैराग्य हे जो दोन गोष्टी, दोन पंख आमचं आयुष्य अतिशय बॅलन्स करतात. तसंच दुसरे दोन गोष्टी म्हणजे विचार आणि आचार, या दोन गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये एक बॅलन्स्ड आयुष्य आमच्या जीवनामध्ये आणतात. आणि म्हणूनच समर्थित आम्हाला सांगतात की आम्ही का विवेक करू शकत नाही, तर विषय लोभी श्रीराम. आम्ही विषयांमध्ये लोभ आहे, आम्हाला विषयांबद्दल अवास्तव प्रेम आहे, विषयांबद्दल आम्हाला आसक्ती आहे, विषयांबद्दल आम्हाला म्हणजे थोडक्यात काय की आम्हाला आज श्रीखंड खायचं आहे, पण आम्हाला आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं श्रीखंड हवा आहे असं नाही, तर आम्हाला उद्या सुद्धा श्रीखंड हवा. श्रीखंड हा एक विषय झाला, तसंच सर्व काही विषय आम्हाला सदा सर्वदा पाहिजे आहेत, म्हणजे आम्हाला नेहमी हवे आहे. बरं, आम्हाला आमच्या पुरते नको आहेत, आम्हाला आमच्यापेक्षा पाहिजे असणाऱ्या गरजेपेक्षा आम्हाला खूप जास्त पाहिजे आहे. म्हणून आम्ही विषय लोभी आहोत, म्हणून आमच्यामध्ये मत्सर आहे, म्हणून आमच्यामध्ये आसक्ती आहे, म्हणून आमच्यामध्ये दैन्यपणा आहे, म्हणून आमच्यामध्ये आमचं आयुष्य हे दुःखी आहे. म्हणून आम्ही विवेकजन्य वैराग्य आमच्यामध्ये नाही आणि म्हणूनच आम्ही विषय त्याग करू शकत नाही. आणि म्हणून समर्थित आम्हाला सांगतात की काय करा, आम्ही काय करावं, की भजन तरी आवडेना, पुनश्चरण कदापि घडेना, भल्यास त्यास पडेना, येत निमित्त सदाम. आम्हाला नामस्मरण करण्यासाठी सांगावं लागतं, आम्हाला नामस्मरण करण्यासाठी दुसऱ्यांनी कुणीतरी मोटिवेशन द्यावं लागतं. आम्हाला आमचं मनापासून कधी नामस्मरण करावं असं आम्हाला वाटत नाही. भजन तरी आवडेना, कारण का की भजनाची व्हॅल्यू, नामस्मरणाची व्हॅल्यू आमच्या मनामध्ये कमी आहे. पण ऑन द कॉन्ट्ररी विषयांची व्हॅल्यू म्हणजेच अनेक जे डिस्ट्रॅक्टिंग विषय आहेत त्यांची व्हॅल्यू आमच्यामध्ये जास्त असल्यामुळे समर्थ म्हणतात की भजन तरी आवडेना, पुनश्चरण कदापि घडेना, भल्यास त्यास पडेना, येत निमित्त. आम्ही वेगवेगळी कारण सांगतो, आम्ही दरवेळेला वेगवेगळे निमित्त सांगतो की असं झालं तसं झालं, आज काय होती, सुट्टी होती, पण आज आमच्याकडे पाहुणे आले त्यामुळे आम्ही आज सेशनला जॉईन होऊ शकत नाही. आज आमच्याकडे पाहुणे आले त्यामुळे आम्ही आज दासबोधाचं वाचन करू शकत नाही. आम्ही वेगवेगळ्या प्रकारची निमित्त सांगतो आणि आम्ही म्हणतो की आम्ही परमार्थ करतो. अशा पद्धतीने परमार्थ होऊ शकत नाही, अशा पद्धतीने आमच्या आयुष्यामध्ये चेंज होऊ शकत नाही, अशा पद्धतीने आमच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ शकत नाही. हेच समर्थांना सांगायचं आहे की आम्ही प्रपंचात राहून सुद्धा आम्ही हे सगळं करू शकतो, प्रपंचात राहून सुद्धा आम्ही विषय त्याग करू शकतो, प्रपंचामध्ये राहून सुद्धा आम्ही विवेकजन्य वैराग्य आम्ही करू शकतो. परंतु त्यासाठी आम्हाला ज्ञानानी विवेकानी आम्ही ते विषय त्याग म्हणजे काय हे कळून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. म्हणून समर्थ ते म्हणतात की वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, व्युत्पन्न आणि वाद घेना, ऐसा थोडा श्रीराम. म्हणून अशी थोडी माणसं आहेत, कारण हे इतकं आचरण करणं सगळ्यांना जमेलच असं नाही. म्हणून समर्थांनाही ते माहिती आहे, पण समर्थ आम्हाला प्रोत्साहन देतात गुढीपाडव्याच्या दिवशी आज की अरे हे जरी थोडी माणसं असली तरी आम्ही थोडा प्रयत्न केला पाहिजे, कालच्यापेक्षा आज प्रयत्न केला पाहिजे, कालच्यापेक्षा आम्ही आज चेंज झालं पाहिजे. कारण का की जो वैराग्य करून वैराग्य संपन्न आहे तो कधीही भ्रष्ट होत नाही. वैराग्य संपन्न आहे पण तो भ्रष्ट होत नाही. ज्ञानी आहे पण तो तरी सुद्धा तो भजन करतो. तो विद्वान आहे पण तो वाद करत नाही. अशी थोडी माणसं आहेत. कारण वैराग्य असल्यानंतर ते कधीतरी भ्रष्ट होऊ शकतं. ज्ञानी असेल तर तो ज्ञानी म्हणू शकतो की मी आता मला परमेश्वर म्हणजे काय कळलेलं आहे आणि म्हणून आता मला भजन करण्याची गरज नाही, मला पूजा अर्चना करण्याची गरज नाही असं तो म्हणू शकतो. विद्वान असेल तर तो वादविवाद नुसता करत बसू शकतो तर्कट पद्धतीने. पण समर्थ म्हणतात की वैराग्य जरी आहे तरी सुद्धा त्याचं भ्रष्ट होत नाही. ज्ञानी आहे तरी तो आनंदाने भजन करतो.
जरी विद्वान असेल तरी तो कधीही वादविवादामध्ये अडकत नाही, अशी माणसं थोडी आहेत. तेच खरोखर विवेकजन्य वैराग्य असणारे पारमार्थ करणारी माणसं आहे. आणि समर्थ परत सांगतात की कष्ट करता सेत पिके, उंच वस्त तत्काळ विके, जाणत्या लोकांच्या कौतुके उड्या पडते श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे त्याच्यासाठी कष्ट आवश्यक आहे. असं सहजासहजी होत नाही, शॉर्टकट नाही, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही. जर तुम्हाला शेत पिकवायचं असेल, शेतामध्ये भरगच्च क्रॉप जर घ्यायचा असेल तर त्यासाठी कष्ट करायला लागतात. शेतकऱ्याला किती कष्ट करायला लागतात. जर माझं जर उंची वस्त्र असेल, माझं जर चांगलं जर वस्त्र असेल तर ते लगेच विकलं जातं. तसंच परमार्थामध्ये आहे. परमार्थामध्ये उंची वस्त्र म्हणजे काय, उंच शेत पिकणं म्हणजे काय, तर परमार्थामध्ये मनाची तयारी करणं, मनाला ऍक्सेप्टिंग माइंड करणं, मनामध्ये अतिशय वैराग्य धारण करणं, मनामध्ये अतिशय सगळ्या मोह मत्सर यांचा नाश करणं, मनामध्ये अतिशय लिमिटेड लाईफ, अतिशय आपण म्हणतो की मिनिमलिस्टिक लाईफ. विषय हवे आहेत पण फक्त हे शरीर जगवण्यासाठी विषय हवे आहे. अन्न वस्त्र निवारा हे कशासाठी हवं आहे, मला हे शरीर जगवण्यासाठी पाहिजे आहे. मग मी शरीर कशासाठी जगवतोय, माझ्यासाठी जगवत नाही. माझ्या इच्छा, माझ्या कामना, माझ्या वासना पूर्ण करण्यासाठी मी जगवत नाही, तर त्या ईश्वराच्या चरणी मी माझं शरीर अर्पण केलेलं आहे. आणि ईश्वराची जी काही इच्छा असेल ते ईश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हे शरीर वापरतो आहे. आणि असा जर आचरण करणारा जर माणूस असेल, जाणत्या लोकांच्या कौतुके उड्या पडते श्रीराम. आणि हे कष्टदायक आहे, ते इझी नाहीये. आणि म्हणूनच अशी माणसं कमी आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की अशी माणसं मिळणं फार अवघड आहे. आणि बाकीचे काय, येरते अवघेच मंदले, दुराशेनी खोटे झाले, कानकोडे ज्ञान केले भ्रष्टाचारे श्रीराम. बाकीचे सर्व कसे आहेत, हे अतिशय मंद बुद्धीचे आहेत. म्हणजे जरी ते कळलं तरी सुद्धा ते आचरण करू शकत नाहीत. त्याच्यासाठी असणारं जे धैर्य आहे, त्याच्यासाठी असणारं जे धारणा आहे, त्याच्यासाठी असणारं जे परसिस्टन्स आहे, त्याच्यासाठी असणारी जी परसिव्हिरन्स आहे, तो त्यांच्यामध्ये नसल्यामुळे, त्यांच्यामध्ये दुराशा असल्यामुळे, ज्ञानासाठी शॉर्टकट्स घेतल्यामुळे ते भ्रष्ट झालेले आहे. आणि म्हणून म्हणतात, समर्थ म्हणतात की आता सगळ्यात शेवटी सांगतात की सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखा ऐसी श्रीराम. म्हणून जे सबळ विषय आहे त्यांचा त्याग करणे. आणि म्हणून काय करणे, शुद्ध कार्याकारण घेणे म्हणजे काय, की ज्या वेळेला मी आता जे म्हणलं तसं की हे शरीर त्याग करणं, शरीर त्याग तर करता येत नाही, पण मग विषय मला त्याग सुद्धा करता येत नाहीत. मग ते कसं आहे, शुद्ध कार्याकारण घेणे म्हणजे हे शरीर कार्यकारण करण्यासाठी, ते शुद्ध कारण करण्यासाठी, म्हणजे शुद्ध आचरण करण्यासाठी, म्हणजे शरीराचा उपयोग फक्त देवाच्या कार्यासाठी करण्यासाठी मी विषयांचा सेवन करतो, उपभोग नाही, विषयांचं मी सेवन करतो. म्हणजे काय की मिनिमलिस्टिक लाईफ. जेवढं पाहिजे तेवढं मी अन्न खातो, जेवढं पाहिजे तेवढे मी संपत्ती जमा करतो, जेवढं पाहिजे तेवढं मी माझं घर निर्माण करतो. आणि बाकीचं सर्व मी, माझ्याकडे असलं काय आणि माझ्याकडे नसलं काय मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे कुठलाही लोभ नाही, माझ्याकडे कुठलंही मला पाहिजे अशी अवस्था नाही. असेल तरी काही हरकत नाही, नसेल तरी काहीही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आचरण करणं हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे. म्हणून मी इतक्या कॉन्फिडेंटली बोलू शकतो, कारण आम्ही स्वतः स्वामीजींना आश्रमामध्ये वावरताना बघितलेलं आहे. आणि म्हणूनच आम्हाला अतिशय जवळून त्यांचा सत्संग झाल्यामुळे हा समास करण्यासाठी आम्हाला अतिशय सोपा गेला. हा समास करण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी स्वामीजींची अनेक वेळेला मदत झाली. आणि म्हणूनच इतक्या आत्मविश्वासाने मी या समासावर बोलू शकतो, कारण समर्थ म्हणतात की सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखायची. म्हणून विषय त्यागाची लक्षणं ही आम्हाला बघितल्यानंतर कळतं. आम्ही त्या मनुष्याचं आचरण बघितल्याशिवाय आम्हाला त्याचं विषय त्यागाचं लक्षण कळत नाही. नुसतं वरवर बोलून, नुसतं सांगून काहीही कळत नाही. आणि म्हणून समर्थ इथं म्हणतात की आम्ही जर आम्हाला खरोखर जर विषय त्याग म्हणजे काय जर पाहिजे असेल तर आम्ही असा सत्संग केला पाहिजे, अशा थोर माणसांच्या जवळ गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून विषय त्याग म्हणजे काय हे नुसतं पाहिलं नाही. कारण समर्थांनी या समासात नुसतं सांगितलं, पण आम्ही समर्थांना बघितलेलं नाही.
समर्थांसारखं आचरण करणारी माणसं आज सुद्धा या जगामध्ये आहेत. आम्ही त्यांच्या जवळ गेलं पाहिजे, आम्ही त्यांचं आचरण बघितलं पाहिजे आणि आम्ही आमच्या आचरणामध्ये त्या पद्धतीने चेंज केला पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात की विषय त्याग म्हणजे काय, तर सगळं काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव, विवेकी जाणतीस राम. विषय त्याग म्हणजे काय, तर विषय त्याग म्हणजे काय, तर सगळं काही करता देव. अहो, मी हे जो जीवन जगतोय हे जीवन माझं नाही, मी हा देह जगवतोय तो देह माझा नाही, मी ज्या काही कार्य करतोय ते कार्य सुद्धा माझं नाही. जे जे काही करतं तो सगळं मागच्या समासामध्ये आलेलंच आहे की ज्यावेळेला आपण ज्याला बघितलं की जी मागच्या समासामध्ये जी भक्ती सांगितली, आत्मनिवेदन भक्ती, सगळ्यात श्रेष्ठ भक्ती, त्याच्यामध्ये सुद्धा समर्थांनी सांगितलं की जर माझं जर आयुष्य जर अशा पद्धतीने असेल, म्हणजे हे विचाराने आहे आणि हे नुसतं बोलण्याचं नाही, सगळं काही करता देव, मी काहीही करत नाही, माझं सगळं आयुष्य हे माझं देव करतो. तुमेव केवलम करतासी, तुमेव केवलम धरतासी, तुमेव केवलम हरतासी. हे बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, अनेक संकट येतात, अनेक दुःखाचे आघात होतात. त्यावेळेला सगळं काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव, विवेकी जाणतीस राम. समर्थ म्हणतात त्यामुळे हे बोलणं शक्यच नाही. हे काय बोलणार, हे विवेकीच जाणतात आणि विवेकीच विवेकाला समजू शकतात. ज्ञानी माणूसच ज्ञानी माणसाला समजू शकतो. कारण का की वरून काय करणार, वरून काहीही सांगता येत नाही, वरून काहीही बोलता येत नाही. फक्त ज्ञानी माणूस, विवेकी माणूस विवेकाला जाणतो. म्हणजेच काय की तो कसा वागतो, कसा बोलतो, कशा पद्धतीने त्याचं आयुष्य करतो. सगळं काही करता देव हे नुसतं बोलण्याचं नाही. कारण आम्ही नेहमीच म्हणतो की सगळं देवच करतो, राम करता राम करता राम करता असं म्हणतो. मग राम करता जर असं मी म्हणतो तर आम्ही घाबरतो का? आमच्या आयुष्यामध्ये दुःख का आहेत, आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला भीती का वाटते? आणि म्हणून विवेकाचा अभिप्राव, विवेकी जाणतीस राम. म्हणून समर्थ म्हणतात हा विवेकाचा प्रांत आहे, हा अनुभवाचा प्रांत आहे. हे बोलून आम्हाला समजणं शक्य नाही. ज्यांना अनुभव आलेला आहे तेच ते अनुभवी जाणतील. विवेकाचा अभिप्राव, विवेकी जाणतीस राम. शूरत्व विषयी खडतर, त्यास मानती लहान थोर, कामचोर आणि अंगचोर एक तैसा राम. समर्थ इथे म्हणतात की वाघाचं कातड गाढवाचं कातड वाघाचं कातड पांघरलेला गाढव आणि वाघ असा हा जसा वेगवेगळा आहे, याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, तसाच कामगार आणि अंगचोर हे एक कसं असू शकेल. म्हणजेच विषय त्याग करणारा जो माणूस आहे हा कामगार आहे. म्हणजे काय की त्यानं ते मिळवलेलं आहे, त्यानं ते काम करून मिळवलेलं आहे, कष्ट करून मिळवलेलं आहे, त्यांनी ते त्यासाठी आचरण केलेलं आहे, त्याला अनेक कष्ट पडलेले आहेत. नुसतं शॉर्टकट घेऊन, नुसतं बोलून, अंग चोरून म्हणजे काम न करता हे दागिना आम्हाला घालता येत नाही. विवेकजन्य वैराग्य हा दागिना हा शॉर्टकटनी मिळूच शकत नाही, हा कष्टानेच मिळवता येतो. त्यासाठी अपार कष्ट करायला लागतात. आणि म्हणून म्हणतात इथं समर्थ म्हणतात की विषय त्याग हा बोलण्याचा विषय नाही. शूरत्व विषयी खडतर, ते आयुष्य अतिशय खडतर आयुष्य आहे. सगळेजण त्याला लहान थोर माणसं त्याला नमस्कार करतात, पण ते आयुष्य इतकं सोपं नाही. ते अतिशय खडतर आयुष्य आहे. कारण त्यांना ते अतिशय कष्टपूर्वक आचरण करून मिळवलेलं आहे. त्यांनी त्याचं मन तसं तयार केलेलं आहे. आणि मन तयार करण्यासाठी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, अनेक वर्ष, 12 वर्ष, 12 जन्म लागू शकतात. कसं ज्या पद्धतीचं आम्हाला मन जे आम्हाला मिळालेलं आहे त्या मनावर ते सगळं अवलंबून आहे. आणि म्हणूनच तिथं समर्थ म्हणतात की अतिशय खडतर आहे. म्हणून आम्हाला जिथं आमचं मन ज्या पद्धतीचं आहे तिथून आम्हाला सुरुवात केली पाहिजे. पण सुरुवात तरी केली पाहिजे आणि सुरुवात केल्यानंतर आम्ही सुद्धा तिथं हळूहळू पोहोचू शकतो, असंही समर्थांचं म्हणणं आहे. समर्थ म्हणतात की त्याग त्याग तार्तिक जाणे, ऐसा बोला ऐसा चालो जाणे, पिंड ब्रह्मांड सकळ जाणे यथायुक्त सुद्धा. म्हणून तो कसा आहे, तो पुरुष कसा आहे, तो कामगार म्हणजे कष्ट करणारा माणूस, म्हणजे विवेकजन्य वैराग्य असणारा कसा आहे, त्याग आणि अत्याग हे त्याला पूर्णपणे माहिती आहे. जसं बोलणं आणि चालणं अतिशय एक आहे, त्याच्यामध्ये कुठलीही भिन्नता नाही. जसा तो बोलतो तसं त्याचं आचरण आहे, जसं त्याचं आचरण आहे तसा तो बोलतो. त्यामुळे त्याला बोलण्यासाठी कधीही तयारी करायला लागत नाही. ते एक्सटेम्पोर आहे आणि म्हणून तो काय करतो, त्याला सगळं माहिती आहे, त्याला
पिंड आणि ब्रह्मांड हे सुद्धा त्याला माहिती आहे. त्याला सगळं सगळं यथायोग्य त्याला माहिती आहे. त्याच्यावर गुरूंची कृपा आहे, त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे. ऐसा तो सर्व जाणता, तो सर्व जाणणार आहे. आणि म्हणून तो कसा आहे, उत्तम लक्षणी पुरता तयाचेनी सार्थकता सहजची होय सदा. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला सर्वांना हे प्रोत्साहन समर्थ देत आहेत. समर्थ म्हणतात की अरे आम्ही तो मार्ग जाणला पाहिजे. तो मार्ग अतिशय जाणून घेऊन, म्हणजेच विषय त्याग म्हणजे काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. आणि आचरण एक दिवस नाही, 2 दिवस नाही, ते अनेक वर्ष जन्मानुजन्म आम्ही केलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आम्ही आचरण केलं तरच आमच्या मनामध्ये आचार आणि विचार हे पूर्णपणे भिनले जातील. तेव्हाच आमच्या मनामध्ये विवेकजन्य वैराग्य भिनलं जाईल. अशाच वेळेला आमच्या मनामध्ये आम्ही सर्व जाणता होऊ. आणि तेच उत्तम लक्षण आहे, उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. आत्ताच सांगितलं की गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीरामांचा राज्याभिषेक परत झाला, म्हणजे श्रीराम वनवासातून परत आले. अहो राज्याभिषेक, रामाचा राज्याभिषेक त्याचा उत्सव करणं फार सोपं आहे. पण त्याच्या आधी रामानी वनवास भोगलेला आहे आणि अतिशय त्याग केलेला आहे, अतिशय खडतर आयुष्य त्यांनी जगलेलं आहे, हे आम्ही विसरता कामा नाही. आणि म्हणून आम्हाला जर त्या सिंहासनावर जर बसायचं असेल गुढीपाडव्याच्या दिवशी, तर आम्ही सुद्धा रामाप्रमाणे आधी वनवास भोगला पाहिजे. म्हणजेच काय की विषय त्याग केला पाहिजे. म्हणजेच काय तर आम्ही आमचं जीवन हे देवमय झालं पाहिजे, परमेश्वरमय झालं पाहिजे. आम्ही आमच्यासाठी जगलंच नाही पाहिजे. आम्ही जे काही करतो, जे काही खातो, जे काही पितो, जे काही कंपनीमध्ये जातो, जे काही मिळवतो, जे काही राहतो, ते सर्व परमेश्वरासाठी आहे. सगळं काही करता देव, नाही प्रकृतीचा ठ्याव. ही भावना आमच्या मनामध्ये भिरली पाहिजे. अशी जर भावना आमच्या मनामध्ये भिरली तर माझ्यामध्ये असलेलं ममत्व निघून जाईल. माझ्यामध्ये असलेलं जो मी आणि मायसेल्फ सेल्फिश भाव निघून जाईल. आणि मी काय होईल तर मी उत्तम पुरुष होईल, सर्व जाणता पुरुष होईल आणि माझ्याच जीवनाचं सार्थक होईल. आणि म्हणून इथे म्हणतात की ऐसा जो सर्व जाणता उत्तम लक्षणी पुरुषा तयाचेनी सार्थकता सहजची होय. त्यात अतिशय सार्थकता मिळवण्याचं सुद्धा कारण नाही, ती सहज होते. त्याच्यासाठी कधी कष्ट सुद्धा पडत नाहीत असं समर्थ म्हणतात. फक्त त्या प्रवासाला, त्या जर्नीला कष्ट आहेत. त्या प्रवासाला आचरण करायला ते 1 दिवसाचं नाही, त्याला अतिशय लॉंग ड्युरेशन आहे. तिथं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही. ते समजून उमजून विवेकानी करणं आवश्यक आहे. आणि असं केल्यानंतर ते फार अवघड नाही. ते फक्त विवेकीच जाणतात, विवेकीच विवेकाला जाणतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तो ऐसा जो सर्व जाणता उत्तम लक्षणे पुरता तयाचेनी सार्थकता सहजची होय सुलाम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विषय त्याग निरूपण नाम समास 7वा. अशा पद्धतीने आज आपण इथेच थांबूया. 11:30 वाजलेले आहेत. आपण काल म्हणल्याप्रमाणे गृहिणींना आज स्वयंपाकाची तयारी करायची असेल, तेव्हा आज आपण इथेच थांबू, लवकर संपू. शक्यतो जर काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण पुढच्या वेळेला करू. अगदी जर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल तर आपण एक वेळेला विचारू, नाहीतर आपण आज सेशन इथेच थांबू. सुनील प्रार्थना म्हणतात ना. हा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, देवराया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीण जाहले, कठीण जाहले.
आता न दिसे पुरी दयाळा, कल्याण करी राम राया. देवराया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया. देवराया कल्याण करी राम राया. कल्याण करी राम राया. कल्याण करी राम राया. छान, अतिशय छान. आपण सेशन आज इथे संपवूया. परत एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे, आरोग्याचे आणि समर्थ जाऊ.